त्यामुळे ह्या पुतळ्याकडे पण नक्कीच मनोहर भाऊंची आठवण येईल की त्यांनी आपल्यासाठी काय केलं. तर निश्चितच त्यांच्यासोबत जे काम करणारे होते सर्व आजी माजी सैनिकांचं मी या ठिकाणी नतमस्तक होतो की खरोखर आपण देशासाठी खूप काही दिलेलं आहे. निश्चितच आपल्या विचारांनी आम्हाला नक्कीच प्रेरणा भेटेल व मनोहर भाऊच्या देखील आजच्या ह्या कार्यक्रमामुळे आपल्याला पुढे देखील प्रेरणा भेटेल. म्हणून या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. मला देखील या ठिकाणी बोलवलं व 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून मी आयोजकांचे धन्यवाद करतो व सगळ्यांना व मनोहर भाऊला मनापासून अभिवादन करतो व टाकतो. धन्यवाद श्रीनिवास केडेकर दादा. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत गजानन भाऊ पवार, राष्ट्रवादी नेते गजानन भाऊ पवार. आज मेहुणा राजा या नगरीमध्ये त्या गावचे सुपुत्र स्वर्गीय मनोहर संतोषराव जाधव यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. पाहता 1 वर्ष या ठिकाणी निघून गेलं. अतिशय कमी वयामध्ये सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर आपली सेवा बजावत असताना मनोहरराव हे शहीद झाले. त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची पत्नी आणि मुलं यांना त्या ठिकाणी जे काही दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये आपण सर्वच जण त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आपण आहोत. स्मारक उभं करत असताना स्मारकाच्या माध्यमातून मनोहरराव यांनी केलेलं कर्तव्य आणि भविष्यामध्ये त्या स्मारकाकडे पाहून प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये सुद्धा देश सेवेसाठी मनोहर यांच्यानंतर सुद्धा भविष्यामध्ये आपल्या भागातील मुलं सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी जातील यात कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही. खरं म्हणजे मेहुणा राजा ते शिनगाव जहागीर या रोडनं आपण जर सकाळीच पाहिलं किंवा संध्याकाळी 6च्या दरम्यान जर पाहिलं, शिनगाव जहागीर, गारगुंडी आणि मेहुणा राजा या 3ही गावची मुलं एकत्रितपणे धावताना आपल्याला दिसतात. प्रॅक्टिस करताना त्या ठिकाणी दिसतात की आमचा एक बांधव जरी शहीद झाला असला तरी आम्ही मोठ्या संख्येनं देशाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहोत. त्या भागातील मुलं मोठ्या संख्येनं खरं म्हणजे 1994 पासून आपल्या या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य दलामध्ये भरती होण्याचं काम आमच्या तरुण बांधवांनी केलं. देश सेवामध्ये काम करत असताना काही शहीद झाले आणि जे काही निवृत्त झाले त्यांनी आपल्या काळ्याची सेवा घरी आल्यानंतर सुद्धा केली. काहींनी शासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. बरेच जण तलाठी म्हणून, कोणी पोलीस म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये रिटायर झाल्यानंतर त्यांनी काम करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतोय की ज्या उपकरणाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना स्मारकाकडे पाहिल्यानंतर एक प्रेरणा मिळेल आणि या प्रेरणेच्या माध्यमातून मुलं आपल्या देशासाठी काम करतील. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी आधार देण्याचं काम आपण सर्वजण
करत आहोत आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत. मनोहर भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद.